प्रकारचं सुपरवर नाही आहे, कुठल्या प्रकारचं विकेटवर निर्णय नाही आहे. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. विचार विनिमय केला जातोय या ठिकाणी, टीम मीटिंग भरवली जातोय गावदेवी बालकुम टीमची की बघूया शेवटचा बॉलर कोण असेल. कारण याच्या अगोदर पियेश थोडासा महागडा पडला होता, ज्याने 19 रन्स खर्च केल्या होत्या. विचार विनिमय केल्यानंतर भूषण याच्याकडे बॉलिंग दिली जाते. मागच्या मॅचमध्ये भूषण यांनी बॉलिंग केली नव्हती, मात्र या मॅचमध्ये भूषण याच्यावर विश्वास दर्शवलेला आहे कॅप्टन अमोल आणि त्याच्या पूर्ण सहकार्याने. बघूया भूषण हे जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा विश्वासाचा सार्थक ठरतोय की नाही. सहा बॉल आणि 11 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 1 ओव्हर 11 रन्स, काही होऊ शकते या मॅच मध्ये. एक जबरदस्त टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. टफ एन्काउंटर, पैसा वसूल मॅच. सुशांत मुकादम मात्र स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे योगाभाऊ MCC वडवली टीमला. आणि एका बाजूने जर आपण बघितलं तर विचार करेल गावदेवी बालकुम टीम की सुशांत याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. या पहिल्या 2 बॉलमध्ये जर सुशांतला आउट केलं तर निश्चितच सामना आपल्या बाजूने झुकू शकतोय गावदेवी बालकुम टीम. त्याच दिशेने वाटचाल असेल गावदेवी बालकुम टीमची. बॉलिंग मार्कवर भूषण येतोय. फिल्डिंग पाहिली आपण, पॉइंटला फिल्डर, एक स्वीपर कव्हर, ऑफ साईडला आणखीन एक बघितलं डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक मिड ऑफला फिल्डर आणि एक वाईड ऑफ मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर लावला जातोय. काऊ कॉर्नर एक फिल्डर, डीप मिड विकेट आहे, एक डीप स्कोअर लेगला फिल्डर आहे, एक मिड ऑन. एक्स्ट्रा कव्हर आपण बघू शकतोय 30 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात. वाईटचा एक अतिरिक्त रन मिळते. स्कोअर बोर्डवर स्कोअर पोहोचतोय 32 रन. 10 रनची आणखीन आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल 10 रन्स. प्रेशरमध्ये दिसतोय बॉलर. पुन्हा भूषण बॉलिंग मार्कवर. ब्लॉक होलमध्ये बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. मिस फिल्डिंग गणेश कडून. दुसऱ्या रनचा प्रयत्न, या ठिकाणी रनआउटची संधी आहे आणि यस, रनआउटच्या रूपाने बॅट्समन कुणाल हा आउट होतोय. स्ट्राईक मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो मिळालेली आहे बॅट्समन सुशांत याला. आणि निश्चितच योगाभाऊ वडवली टीमचे जे सर्व खेळाडू आहेत, बॅट्समन आहेत, ते सुद्धा विचार करतील की जास्तीत जास्त स्ट्राईक सुशांत मुकादम याच्याकडे राहिली तर फायदा होऊ शकतो. काय जबरदस्त बॉल होता, बॅकलिपला खाली घेऊन खेळला होता. गणेशाची मिसफिल्डिंग झाली होती. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केला सुशांत याने आणि रनआउटच्या रूपाने भरपूर लांब होतं या ठिकाणी. एक चांगला डिसिजन अंपायर राजेश सर यांचं. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी योगाभाऊ MCC वडवली टीमला. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉल भूषण पुढील बॉल घेऊन जाईल. नवीन बॅट्समन जातोय नितीन. चांगला फटका यावेळेला, मात्र काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात. चांगला कॅच घेतो प्रितेश जोशी, आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू, आणि आउट करतो बॅट्समन सुशांत मुकादम याला. मोठी बासली जाळ्यामध्ये फसते आणि निश्चितच आता आपण म्हणू शकतोय की बॉडी लँग्वेज जास्त पॉझिटिव्ह होईल, आत्मविश्वास वाढेल या ठिकाणी. हा बघू शकतो आपण काऊ कॉर्नरच्या दिशेने अप्रतिम फिल्डिंग. प्रितेश जोशी त्या ठिकाणी होता, जबरदस्त कॅच घेतला आणि हा कॅच घेणं फार महत्वाचं बाब होती आणि ते कॅच घेतलेला आहे प्रितेश जोशी यांनी. सुशांत मुकादम सिक्सर किंग या ठिकाणी आउट होताना दिसतोय. आता मात्र म्हणू शकतोय की सामना झुकत चाललेला आहे. गावदेवी बालकुम टीम आपल्या बाजूने. इक्वेशन आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 9 रनची आवश्यकता. 4 बॉल 9 रन्स. नवीन बॅट्समन जातोय बॉबी. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला ओपनिंग साठी गेला होता बॉबी. या मॅच मध्ये आपण बघितला क्रमांक 8 वर खेळण्यासाठी जाताना दिसतोय. भूषण आतापर्यंत आपण बघतोय 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी, 1 रनआउटच्या रूपाने सुद्धा विकेट मिळालेली आहे या ओव्हरमध्ये. 4 बॉल 9 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. MCC वडवली वर्सेस गावदेवी बालकुम
या स्वर्गीय बालकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 मध्ये. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉलर भूषण. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा. ओ यावेळेस बघतोय बीट होतोय बॅट्समन लेफ्ट हँडर बॅट्समन नितीन. आता मात्र 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. 3 बॉल 9 रन्स. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. हा बॉल डॉट गेल्यानंतर प्रेशर जरूर वाढेल बॅट्समनवर, कारण इक्वेशन असं आहे 3 बॉल मध्ये 9 रन्स. या बॉलवर एक मोठा फटका यायला पाहिजे तरच मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकेल योगाभाऊ एमसीसी वडवली टीम. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉलर भूषण. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय नितीन साठी. पुन्हा एकदा बीट होतोय. यावेळेस काय होते बघूया. आणि रनआउटच्या रूपाने बॅट्समन आउट होतो नितीन. कॉम्प्रोमाइज केला जातोय. बॉबी स्ट्राईक एंडवर येतोय. 2 बॉल डॉट झालेला आहे. निश्चितच प्रेशर वाढवलेला आहे नितीन याने दुसऱ्या येणाऱ्या बॅट्समनवर, कारण आता जर इक्वेशन आपण बघितलं तर 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. म्हणजे एक षटकार आणि एक चौकार मारावा लागेल तरच विजय होऊ शकेल. या ठिकाणी योगाभाऊ एमसीसी वडवली टीम. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते या 2 टीम मध्ये. आणि या ठिकाणी जर गावदेवी बालकुम टीम जर जिंकला तर शेवटचा जो मॅच असेल तो दोन्ही सुद्धा आपण बघतो बालकुमची टीम असणार आहे. म्हणजे आज बालकुम टीम ज्या तिन्ही बालकुमच्या टीम होत्या, तिन्ही बालकुमच्या टीमने जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आपल्या या होम ग्राउंडवर. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. बॉबी स्ट्राईकवर असेल. देवेंद्र भोईर ज्यांना बॉबी या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. नॉन स्ट्राईकला नवीन बॅट्समन जातो अभय. गार्ड्स अतिशय देखणं आयोजन. पर्व हे दुसरं वर्ष आहे आणि मागच्या वर्षाचा जो चॅम्पियन टीम होता त्या टीमला 2 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. 2 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. या ठिकाणी जर बालकुम टीम जिंकतोय तर असं वाटेल की संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन्ही टीम प्रॅक्टिस करताना दिसतील क्वार्टर फायनल मॅच मध्ये. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. दोन बॉल 9 रन्स. जबरदस्त टफ फाईट मॅच. सिली पॉइंट ठेवला जातोय कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी बॅट्समनचा, कारण मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि क्षमता आहे बॅट्समन बॉबी याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची. या बॉलवर जर मोठा फटका आला तर प्रेशर मध्ये आणू शकतो बॉलरला बॅट्समन बॉबी. भूषण पुन्हा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी बॉबीसाठी. ओ खराब फटका म्हणावा लागेल. निश्चितच पॉइंटच्या दिशेने कॅच देतो. आउट होतो बॉबी. आता मात्र 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. कुठलाही एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर निश्चितच विजय होऊ शकतोय गावदेवी बालकुम टीम. शेवटचा 1 बॉल. आता निश्चितच मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण बघितलेलं आहे ठाणा परिसरामध्ये 1 बॉल मध्ये 10 रन्स पूर्ण झाल्या होत्या, कारण एक्स्ट्रा बॉल आला होता, चौकार आला होता आणि शेवटच्या बॉलवर षटकार सुद्धा मारला होता. ओ यावेळेस बीट होतोय. अशा प्रकारे विजयी होतोय तो गावदेवी बालकुम टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक एमसीसी वडवली टीम. दोन्ही आता बालकुमची टीम ऍक्शन मध्ये दिसतील क्वार्टर फायनल